सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। सच्चिदानंद भगवान की जय। सृष्टीच्या कणाकणामध्ये सच्चिदानंद घन नंदन यशोदानंदन ब्रजेंद्र नंदन भगवान श्री कृष्ण निजात्म स्वरूप श्री सद्गुरुदेव श्रद्धा भक्ती प्रेम विश्वास स्वरूप समस्त भक्तगण आजच्या कथेला आवर्जून उपस्थित व सत्संगाच्या प्रती ज्यांच्या हृदयामध्ये अपार प्रेम आहे, समाजाला सुसंस्कार आणि सद्विचार मिळावे, सोबतच जीवनाची प्रगती व्हावी, समाज सुधारावा, समाज परस्परामध्ये जातीपातीची बंधनं तोडून गुण्या गोविंदाने वागावी असं पवित्र मानत ज्यांचा आहे, असे परमस्नेही आपल्या गावाचंच नाही, आपल्या महाराष्ट्रातच नाही, तर आपल्या संपूर्ण देशाचं भूषण असणारे श्री श्री भाईजी, ज्यांचं आणि माझं नातं या परिसरात आल्यापासूनच आहे आणि अजूनही ते नातं प्रारंभी जसं होतं तसं आजही ते जिवंत आहे। समाजाची मानसिकता ही जरी बहुविध प्रकारे असेल, गीता सांगते त्रिभीर गुणमयीर भावे येबी ही सर्वविधम जगत। तुमचे आमचे संस्कार म्हणजे आपल्यामध्ये असणारा त्रिगुणाचा परिपाक, जो गुण आपल्यामध्ये विशेष रूपाने नांदत असेल त्या गुणानुसार तुमचे आमचे संस्कार असतात। सत्संग आणि सद्विचार जीवनामध्ये चांगल्या गोष्टीचा समन्वय घडत असतो आणि तो समन्वय सदा घडत राहावा यासाठी जवळजवळ 1996 ते 97 पासून ज्या गोडाऊनचं माझ्या हस्ते उद्घाटन झालं होतं, त्या गोडाऊन म्हणजे माझी पहिली कथा झाली या गावात आणि तेव्हापासून कथा अव्याहत चालू आहे। कोरोनाच्या संकटामुळे 2 वर्ष स्तब्ध म्हणजे बंद राहिलं आणि या वर्षात कमीत कमी 3 वेळा तरी भाईने मला या गोष्टीची आठवण करून दिली की स्वामीजी, या वर्षी आम्हाला पुष्कळ दिवस द्या। त्यांनाही माहित आहे आणि तुम्हालाही माहित आहे, माझ्याजवळ जेवढा टाइम त्यावेळी होता तेवढा मी कोणताही वेळ देण्यामध्ये कसूर केलेला नाही आणि आजही जेवढा वेळ माझ्याकडे आहे तेवढा तुम्हाला देणारच आहे। या सत्संगाचा रौप्य महोत्सव होऊन गेला आणि तरी सुद्धा आपलं पुढे चालूच आहे आणि भगवत कृपेने ते चालूच राहणार आहे। सज्जनांनो, आयुष्य जगत असताना, या जीवन जगत असताना माणसाला अनेक गोष्टीची आवश्यकता असते। कोणी कोणत्या गोष्टीनं सबल असेल, कोणी कोणत्या गोष्टीनं सबल असेल, परंतु विचार माणसाला ते इतके प्रबल असल्यामुळे एवढं सबल बनवतात। संस्कार आणि विचार हीच मानवाची खरी श्रीमंती आहे आणि ती श्रीमंती आपल्याला सत्संगातून मिळत असते।
आणि म्हणून सत्संग महान आहे. पुनश्च एकदा बाईंना धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो. आपण जेही संकल्प घेऊन चाललेले आहात त्या संकल्पाच्या पाठीमागे ईश्वराचा तर कृपा आशीर्वाद आहेच, पण आपली श्रद्धा, विश्वास, प्रेम ईश्वराच्या प्रती जशी आहे संतांच्या प्रती सुद्धा तशीच आहे. ज्यावेळी मी तिरुपती बालाजीला गेलो, आम्ही बाजूला एका गावामध्ये थांबलो होतो. चित्तूर नावाचं गाव होतं. तिथे आपल्या जळगावचे असणारे ईश्वरराजी जैन त्यांची फार मोठी कारखाना आहे, फॅक्टरी आहे. तिथे 2 दिवस कार्यक्रम होता आणि तिथे त्यांच्याकडेच कंपनीचे मॅनेजरच्याकडे माझा मुक्काम होता. जवळ असल्या म्हणलं आपण इतक्या जवळ आलो, भगवान तिरुपती बालाजीचं आपण दर्शन घ्या. योगायोग असा होता, अचानक दर्शनाला जायचं. अगोदर पास वगैरे काहीच नाही केलं. ते साहेब होते, कलेक्टरचे दोस्त होते. परंतु मला असं वाटलं की आपण समाजातून जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं, कोणती विशेष सुविधा घेऊन जायची. नाही तर कलेक्टर मला पास देऊ शकत होता, त्या साहेबांची ओळख असल्यामुळे. परंतु मी जवळजवळ 12 घंटे लाईन मध्ये लागून बालाजीचं दर्शन घेतलं. आणि ही गोष्ट ज्यावेळी भाईंना कळाली त्यावेळी मला एक फोन केला असता तर तुम्हाला काहीच गरजच नव्हती त्या लाईन मध्ये लागायची. कशामध्ये काय माझ्या त्यावेळी ते काही लक्षात आलं नाही. मग तिथे भक्त निवास जो आहे, भक्त निवासावर मी 1 दिवस थांबलो. म्हणजे तिथे निवासामध्ये काम करणारे जे पोरं आहेत आपल्या गावचे, आणि भाईंनी त्यांची व्यवस्था केलेली आहे, रूम्स वगैरे ते बांधून दिलेले आहे. इथे 1 दिवस मुक्काम नाही. प्रत्येकाला असं वाटलं की आपण 12 घंटे कशाला तळपत त्या लोकांमध्ये उभे राहिलो. मी त्या लोकांमध्ये उभं राहिलो, मला त्याचाही वेगळाच आनंद एक प्रकारचा वाटला, अनुभव आला. तीर्थाच्या ठिकाणी तुमच्या आमच्या सारखे जाणाऱ्या भाविकांची सुद्धा उत्तमरित्या आपल्या घरी जे भोजन आपल्याला मिळत नाही, आणि ते असं नाही शास्त्रीय स्वरूपात असणारं भोजन आहे. जसं तीर्थाला गेल्यानंतर अन्न खातात तशाच प्रकारची रसोई तिथे बनते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तिथे खाण्यासाठी भांडणं लागतात, कारण खाणं जेवढं तिथलं पवित्र आणि चांगलं आहे तर भांडणं सर्व लागणार. आणि मला सर्वात आनंददायी गोष्ट आज त्यांनी जी सांगितली ती वाटली. संपूर्ण जगाचं श्रद्धास्थान, आश्रयस्थान असणारे भगवान श्रीरामाची जन्मभूमी अयोध्या, आणि त्या अयोध्येला सुद्धा भाईजीने सांगितले की 100 रूमचा भक्त निवास. 100 रूम म्हणजे खूप झाल्या. एवढा मोठा विशाल भक्त निवास आपला जिल्हा असेल, आपला परिसर असेल, तुम्ही केव्हाही गेले तर तुम्हाला तिथं राहण्याची अडचण येणार नाही. आणि भाईजींचं काम असं असतं, परफेक्ट असतं. जे पाहिजे ते अगोदर तिथे उपस्थित असतं. तुम्हाला जसं राहायला पाहिजे, जसं खायला पाहिजे, सर्व काही ते काळजी घेतात स्वतः. शेवटी त्यांना तर आशीर्वाद देतोच, पण या परमेश्वराच्या कार्यामध्ये परमेश्वराने त्यांना एकच आशीर्वाद देतो की उदंड आयुष्य द्यावं आणि त्यांच्या हातून हे पवित्र कार्य परमेश्वराने करून घेत राहावे. आता आपण कथेला आरंभ करतो. थोडस संकीर्तन, नंतर कथा सुरू. आज पहिला दिवस आहे. हे राधिका, 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 हे
या माईक थोडस अंतर ठेवून बोलायचं. तुम्ही जर त्याच्या शेजारी बोलले तर त्याचं जास्त खरखर खरखर भरभर करतात, लक्षात घ्या. कारण यावर्षी माईक चांगली स्टँडर्ड आहे, म्हणून थोडस अंतर घेऊन बोला, तुमचाच आवाज मधुर येईल. सच्चिदानंद रूपाय विशुद्धपत्याय तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. यं प्रवरदन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरहकातर आयुः पुत्रेति तन्मयतया तरवोभिर्दुष् तं सर्वभूतहृदयं मानतोऽस्मि. आज लिखो थोड़ा कमी आवाज थोड़ी थोड़ी. सच्चित आनंद घन नंदनंदनी यशोदानंद भगवान श्री कृष्ण ज्यांच्या चरणाची वंदना करू कसा परमात्मा आहे, तापत्रय विनाश, आध्यात्मिक अधिभौतिक अधिक दैविक तिन्ही दुःखांची निवृत्ती करणारा सच्चिदानंद स्वरूप विश्वोत्पत्त्यादी हेतवे. या श्लोकामध्ये तीन गोष्टी सांगितल्या. पहिलं भगवंताचं स्वरूप सच्चित आनंद. दुसरी गोष्ट, दुसऱ्या तीन गोष्टी विश्वाची उत्पत्ती, पालन आणि संहार. तिसऱ्या तीन गोष्टी आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक तिन्ही तापाची निवृत्ती, शमन करणार. श्री कृष्णाय वयं नमः. त्या श्रीकृष्णाच्या चरणी वंदन. नमस्कार त्याला म्हणतात अहंकार बाजूला ठेवून ज्यावेळी आपण हात जोडत असतो तोच नमस्कार असतो. आणि अहंकार हृदयामध्ये धारण करून आपण किती जरी वेळा हात जोडले, किती वेळा मस्तक टेकवलं तर तो नमस्कार होत नाही. म्हणून घरून येताना तुमचा अहंकार घरी ठेवायचा 7 दिवस. नंतर काय आपण सांगत नाही काय. तेवढी गोष्ट घरी ठेवायचा म्हणजे इथे झगडे होणार नाही. अहंकाराला ठेवून तिथं यायचं आणि नंतर तुम्हाला श्रवणामध्ये सुद्धा आनंद मिळेल. चित्तामध्ये जर अहंकार ठेवून जर आपण श्रवण केलं तर त्या श्रवणाचा आनंद आपल्यालाही मिळणार नाही. निर्मळ व्हायचं आहे, शुद्ध व्हायचं आहे आणि तोच परमात्म्याला आवडत असतो. निर्मल जन मन सो मोही पावा मोही कपट चलती हवा मंगल भवन मंगल ज्यावेळी अहंकारूपी घाण हृदयातून काढून आपण बाजूला फेकली त्यावेळी आपलं हृदय, आपलं मन निर्मळ असतं. आणि जोपर्यंत अहंकार बाजूला नाही केला, अहंकार म्हणजे मी आणि माझं समज, जे करत आहे ते मी करत आहे, माझ्यामुळे होत आहे, हा सर्वात खतरनाक अहंकार. आपण न करणारे आहोत,
ना आपल्यामुळे काही होतं. सर्व करता करविता परमेश्वर आहे. आणि म्हणून त्याच्यावर भार टाकत आहे की देवा करता करविता तूच आहेस. सर्व जर तू करतोस तर मला कशाला अहंकार धरायचा आहे. म्हणून शृणोति भक्तानां दुःखं गाथा श्रुत्वांच भगवंत श्रावयति. भक्तांचं दुःख ऐकून भक्तांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न जो करत असतो तो परमात्मा आहे. आणि असा परमात्मा श्रीमद भागवताचा विषय आहे आणि त्याचं नाव श्रीकृष्ण आहे. म्हणून सर्वप्रथम श्रीकृष्णाला वंदन केले. यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजोहा पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुष तं सर्वभूत हृदयं विमानतोस्मि. दुसरी वंदना श्री गुरुला केली. पहिली वंदना परमेश्वराला आहे, दुसरी वंदना श्री गुरुची केलेली आहे. कारण कोणतंही ज्ञान गुरुशिवाय मिळत नसतं. आणि ही भागवत ज्ञान सुद्धा सुखदेवांना आपले गुरु व्यासापासून मिळालं. सुतजींना आपले गुरु सुखदेवापासून मिळालं. आणि तुम्हालाही तुमच्या गुरुच्या वाणीतून मिळणार आहे. आणि म्हणून नैमिषे सुतमासीनम् अभिवाद्य महान् कथामृत रसस्वाद कुशलः शौनको ब्रवीत. नैमिष्य नावाचं अरण्य आहे. लखनौच्या पुढे नैमिष्य नावाचं अरण्य आहे. अयोध्येपासूनही दूर नाही, लखनौ पासूनही दूर. त्या नैमिष्य अरण्यामध्ये 88,000 ऋषी सुतजीला शरण गेले आणि त्यांनी एकच प्रार्थना केली. हे भगवन, आपण पुराणाचे ज्ञाता आहात आणि आम्हालाही अशी कथा श्रवण करायला मिळावी. सुताख्या ही कथा सारम मम कर्ण रसायन. त्यांनी सांगितलं की कानाला गोड वाटेल अशी कथा सांगा. आता आम्ही तुम्हाला सांगितलं, तुम्हाला त्यातलं काहीच कळालं नाही, कानालाही गोड वाटलं नाही, समजलंही नाही. म्हणून त्यांनी सुद्धा प्रार्थना केली की तुम्ही सांगितलेली कथा कानाला सुद्धा गोड वाटावी आणि नंबर 2 आम्हाला ती कळावी. याचा अर्थ आहे की सारगर्भित कथा आम्हाला सांगा. अशी प्रार्थना ऐकल्यानंतर सुतजी महाराज कथा सांगायला उद्युक्त झाले आणि झाल्यानंतर पुन्हा प्रश्न केला. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निराशस्य वैष्णवैः क्रियते कथम. चित्तामध्ये भक्ती ज्ञान आणि विराग म्हणजे वैराग्य वाढलं पाहिजे अशी कथा सांगा. अज्ञानाची निवृत्ती झाली पाहिजे अशी कथा सांगा. आणि तशी कथा सांगणारा उपस्थित आहे, त्याला सांगण्याची इच्छाही सुद्धा आहे. पण ऐकणारा जर कोणी नसेल तर काय होईल. म्हणून आपली कथा सुद्धा 2 वर्षाचा गॅप टाकून आता 3ऱ्या वर्षी होत आहे. आणि ज्यावेळी सर्व आपली कार्यकारिता मंडळी आमच्याकडे आली कथा घेण्यासाठी, काय ठेवायचं या वर्षी, म्हटलं या वर्षी आपण श्रीमद भागवत कथा. तुम्ही सर्वजण इतके भाग्यशाली आहात की जे कधी कुठे ऐकायला मिळत नाही अशा अशा कथा, अशा असे ग्रंथ तुम्हाला ऐकायला मिळतात. मोठमोठ्या तीर्थामध्ये सुद्धा ते तुम्हाला ऐकायला मिळत नाही. पण तुमचं भाग्य असल्यामुळे मी तुम्हाला ते सांगू शकतो. आणि एवढ्याच्या उपरांत जे लोक गावातील असतील, परिसरातील असतील, या कथेपासून जर वंचित राहिले तर ते भाग्यहीन समजायचे. जिन हरि कथा सुनही नहीं
राम जय जय राम राम सिया राम जय जय राम दिन हरि कथा सुनहि नहीं भाव श्रवण मित्र आहि भवन मंगल भवन मंगल हारी कुमार सहित विक्रम सबुझारी ओ जिन हरि कथा सुनहि नहीं काना ज्याने मनुष्य जन्म घेऊनही आपल्या कानाने हरी कथा ऐकली नाही भागवत ऐकलं नाही त्याचे ते कान नसून ते सर्पर आहे ते छिद्र बीळ आहे असं गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात. आणि आमचा विषय झाला मंडळीचा आमचा म्हटलं श्रीमद भागवत कथा लावायची. आपल्या परिसरातील आपल्या गावातील कोरोनाच्या काळामध्ये ज्यांना या गावाला परिवाराला सृष्टीला सोडून जावं आपली सर्व पंचक्रोशीची गोष्ट त्या सर्वांचा उद्धार व्हावा आणि मृतात्म्याचा उद्धार प्रेतात्म्याचा उद्धार श्रीमद भागवताने होत असतो. म्हणून भागवत लावल्यानंतर सर्व गोष्टी यथार्थ साध्य होतात. कोणतंही केले कर्मकांडही करायची लागते. इंद्राला कथा ऐकण्याची इच्छा झाली. इंद्र म्हणजे स्वर्गातला देव, देवांचा राजा. इंद्राला इच्छा झाली कारण स्वर्गात सर्व प्रकारची सुख आहे पण स्वर्गामध्ये कथा नाही, सत्संग नाही. स्वर्गामध्ये पोथी नाही, पुराण नाही. स्वर्गामध्ये काय नाही असा कोणताच भोग नाही. सर्व भोग तिथे संकल्प केल्यावर उपस्थित होतात. तिथं स्वर्गातल्या एखाद्या देवतांनी म्हटलं की आज गुलाबजामुन खायचे, गॅस आणि चुला चेतवायचं काम नाही. गुलाबजामुन लगेच जे प्लेट भर खायचं असेल तर प्लेट येईल, ताट भर खायचं तर ताट येईल, डब्बा भर खायचा ते डब्बा येईल. तुम्हाला नुसतं संकल्प तिथं करायचं काम आहे. जे भोग पाहिजे ते सहज मिळतात, सहज मिळतात पण तिथे कथा मिळत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही स्वर्गातल्या देवापेक्षाही श्रेष्ठ. का तुम्हाला कथा ऐकायला मिळते आणि ऐकायला मिळते पण ऐकायला पाहिजे. नाही ऐकली तर तिथं गेल्यानंतर पश्चाताप होतो की मी तिथं करायला पाहिजे होतं पण केलं नाही. मग आता सर्वच काही स्वर्गात पोहोचत नाही. काही नरकात पोहोचतात, काही स्वर्गात पोहोचतात, काही कुठे पोहोचतात, काही वेगवेगळ्या योनीमध्ये जाऊन पोहोचतात. आता परमेश्वराच्या कृपेने तुम्ही माणसं झाले हे आनंदाची गोष्ट आहे. मनुष्य जन्म तुम्हाला सर्वांना मिळाला. मनुष्य म्हणजे नुसते माणसंच नाही, महिला वगैरे सर्व आल्या म्हणजे आम्हाला सोडून देतात. मनुष्य म्हणजे सर्व, स्त्री पुरुष सर्व सर्व तुम्ही भाग्यशाली आहे. तिथे जे इंद्राला ऐकायची इच्छा झाली, ऐकायची इच्छा झाली आणि इंद्र म्हणाला की मला आता सर्व देवांना सांगितलं पुराण पोथी ऐकायला जायचंय मृत्यू लोकात. इंद्र केव्हा होत असतो तुम्हाला माहित नसेल तसा. ज्या व्यक्तीने ज्या यजमानाने 100 यज्ञ केले, 100 राजसूयज्ञ केल्यानंतर, 100 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर, 100 यज्ञाचं पुण्य झाल्यानंतर त्याला इंद्रपद मिळते. तो इंद्र आपल्याला तर सत्यनारायण ठीक करता येईल. सुपाऱ्या आहे तर लाल धागा नाही, लाल धागा का अक्षता दाखवा. कधी कधी माणूस एकटाच असून बायको नाही दाखवा, माणूस बाता सुपारी. परंतु इंद्राला वाटलं इथं काहीच कमी नाही, फक्त आपल्या जीवनामध्ये एकच कमी आहे आणि ती कमी म्हणजे कोणती आहे तर कथा ऐकायला. तिथं असताना त्याने एवढं केलं तरी कथा नाही. तिथं गेल्यानंतर ऐकायची इच्छा झाली. तो म्हणाला असं फुकट कोणी ऐकू देणार नाही, काहीतरी घेऊन जाऊ आपण कथेला जाताना. मग तिथे सर्वात श्रेष्ठ वस्तू
स्वर्गामध्ये सर्वात श्रेष्ठ वस्तू अमृत आहे. इंद्र म्हणाला की आपण कथाकाराला अमृत घेऊन येऊ आणि आपण त्याला म्हणूया अमृत घ्या आणि मला सांगा कथा. कारण इंद्राला माहित होतं की ज्याला सुखदेवची कथा सांगणार आहे त्याचं मरण जवळ आलेलं आणि त्याला मरणातून मुक्त व्हायचं आहे. म्हणून सुखदेवजी त्यांना कथा सांगणार आहेत परीक्षित राजा. आणि माझा अमृत जर त्या परीक्षितला पाहिलं तर तो अमरच होऊन जाईल, त्याला मरायचं काम पडणार. आणि म्हणून तो सुधा कुंभं गृहीत्वैव देवाः तत्र समागमन्. अमृताचा कलश भरून आला. आता कथेला सुरुवातच होणार होती. इंद्राने मध्येच नमस्कार केला आणि म्हटलं महाराज मला कथा श्रवण करण्याची इच्छा आहे, मला सांगा. सुखदेवजी महाराज विचारतात तू कोण आहे? ते म्हणे मी फार दुरून आलो. माझ्यासारखा इतका दुरून कोणीही या कथेला येणार नाही. तुम्ही कुठून आले? 2-2, 4-4 किलोमीटरहून आले काहीतरी. पण इंद्र म्हणाला की या लोकात नाही, स्वर्ग लोकातून आलो आणि स्वर्ग लोकातून आलो, मला फक्त कथा ऐकायची एवढ्यासाठी. इंद्र पद सोडलं, स्वर्ग सोडला, ऐश्वर्य सोडले, भोग सोडले, हे सर्व सोडून तो आला आणि अमृताचा कलश घेतला. आणि सुखदेव महाराजांना म्हणाला महाराज असं करा, तुमच्या शिष्याला अमर व्हायचं आहे तर हे स्वर्गामृत घ्या आणि तुमच्या शिष्याला तुम्ही जे ज्ञानामृत देणार आहे कथेच्या रूपात, कथामृत ज्याला म्हणतात, ते मला सांगा. त्यावेळी सुखदेवजी महाराज काय सांगतात ते ऐका, लक्षात घ्या. वसुधा कथा लोके वकाच मनिर्महान ब्रह्मारातो विचार्यैव तथा देवांजसाः. सुखदेवजी महाराज म्हणतात इंद्र तुझ्या भाग्यात कथा नाही. अहो महाराज मी अमृत आणलेलं आहे तुमच्यासाठी, अमृत आणलेलं आहे, अमृत घ्या आणि मला कथा सांगा. त्याला जे अमृत तुम्ही देणार ते मला द्या, माझं अमृत जे आणले ते तुम्ही घ्या. ज्ञानाच्या परंपरेमध्ये गुरु देणारा असतो आणि शिष्य घेणारा असतो. आणि संसाराची जर परंपरा असेल तर शिष्य देणारा असतो, गुरु घेणारा असतो. आले गुरु पौर्णिमेला तुम्ही काय घेण्याचा? दक्षिणा घेऊन. तो व्यवहार आहे, तो व्यवहार आहे. व्यवहारात तुम्ही दान करता आणि परमार्थात आम्ही दान करतो. परमार्थामध्ये संत दान करत असतात आणि व्यवहारामध्ये ग्रस्त आश्रमातले लोक दान करतात. काय मग इथं कोण आलं? ग्रस्त आश्रमी. इंद्र ग्रस्त आश्रमी आहे, त्याला पत्नी आहे, मुलं आहे, सर्व आहे. आणि तो दक्षिणा घेऊन आला अमृत. अमृत घ्या. आता सुखदेव महाराज म्हणतात अमृत घेतलं असतं पण तुझ्या अमृताची किती किंमत आहे, माझ्या अमृताची किंमत किती आहे? अरे आदला बदल केला जाईल पण दोन्हीची किंमत सारखी असावी लागेल तरी. एखादा माणूस म्हणतो माझे 2 एकर जमीन घ्या आणि तुमची 2 एकर मला द्या. दोन्हीची किंमत जर समान असेल तर आदला बदली होईल, नाही तर वरून पैसे द्यावे लागतील. एखाद्याची भारी असते, हा व्यवहार झाला. तर त्यावेळी सुखदेव महाराज सांगतात वसुधा क्वच कथा लोके. अरे कोठे तुझं स्वर्गातलं अमृत आणि कोठे म्हणजे ज्ञानामृत. तुझ्या अमृताची किंमत एक काच असतो आणि दुसरा हिरा असतो. तुझ्या अमृताची किंमत काचा एवढी आहे आणि माझ्या अमृताची किंमत हिऱ्या एवढी नाही, त्याची किंमतच मोजता येत नाही एवढी किंमत. आणि मग मी तुला कशाला त्या ठिकाणी विनियोग करू? विनियोग म्हणजे बदला बदल. मला एवढं सांगायचं की इंद्र सुद्धा हरिकथा ऐकण्याचा अनाधिकारी झाला आणि तुम्ही अधिकारी आहेत म्हणजे तुम्ही इंद्रापेक्षाही आज महान आहे, श्रेष्ठ. जे इंद्राला मिळत नाही ऐकायला
ते तुम्हाला मिळणार आहे म्हणून म्हटले